नाही इथं जेवढे साहेबांना शेतकरी आणले त्यात काही अनुभवी आमच्या भागातले शेतकरी होते. एक ते आमचे निवृत्ती भाऊ हजारे म्हणून आले होते, ते होते. त्यांचं असं म्हणणं होतं की एका तासाला 2.5 क्विंटल तूर निघत. सरासरी असं 2 त्यांचं म्हणणं निघते होतं. त्याच्या. पण मी असं पकडलं की बा एका तासाला 2 क्विंटल निघत. निघते 2 क्विंटल. असं माझं गणित आहे. हा, काही लोक असे म्हणते 2.5च्या वर निघते. नाही नाही, पण आपली कसं आहे, आपण शेतकरी आहोत. आपण जर समजा जास्त ॲव्हरेजची टोपी डोक्यात घातली आणि ते का टोपी पडली तर डोकं सटकते. त्याच्यापेक्षा टोपीच्या मागा लागायचं नाही. टोपी कोण कोणाची काढून कोणाला टाकल त्याचा भरोसा नाही. ही आपल्या टोपी टाकू शकते. जास्त विश्वास ठेवायचा नाही. मागच्या वर्षी माझी तूर होती, तर याचे 4 भाग होते, समजा 4 तुकडे होते त्याचे. याचं अंतर त्याचं अंतर 4 तुकडे, तर ते 2 क्विंटल पिकले. पण अशी तूर नव्हती. तेव्हा तर 2 क्विंटल झाले तरी त्याच्यावर तुम्हाला 2.5 क्विंटलच्या वर तूर होते, 100% गॅरंटी. नाही नाही, झाली तर चांगलीच आहे. नाही होतेच ना. मी तुम्हाला पुन्हा बोलावून जिलेबी चालली. म्हणजे 16 हार्वेस्टिंगचे नंबर घ्या व्हिडिओ काढू नका. नाही नाही, मला बरेच कास्तकार आले. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की 12च्या वर नक्कीच होईल म्हणे. जे आता आमच्या भागातले काही जाणकार लोक आहेत जे पाहायला फिरले, 12च्या वर होईल म्हणे. मी काय म्हणतो, जर यांचे 3 स्प्रिंग घेऊन जर आपण 6-7 घेत होतो समजा, आपल्याला जर 10 होत आहे, मी जाईल पहिले सांगितलं होतं. मी काहीच बोललो नाही. मी साहेबाला काय बोललो होतो, साहेब आम्हाला अशी म्हटलं 6-7 पिकते, त्याच्यात वाढ झाली तरच मी तुम्हाला मान्य करीन. काय बोललो होतो साहेब? बरोबर आहे म्हणजे तुम्ही फक्त पहा म्हणे. ठीक आहे. आणि केले आपण 30. बरोबर, ते काही महाग नाही आहे. जे आपण दुसरे जनरल करतो त्याच्यात हे केले, त्याचा रिझल्ट दिसला आपल्याला. आता नक्की 10 होते, याचं नक्कीच झाला. त्याच्यामुळे यायचे पैसे फिटले. याच्यावर काही क्लेम राहिलाच नाही आपला. आता ते 12 हो का 14 हो, जर जास्त झाली आपण अजून यायचे पाय लागू थोडेसे असे दाबून देऊ. आता पुढचं सांगा बा, दुसरं काहीतरी नाही का? पुढच्या वर्षी एखादा स्प्रे जास्त झाला. हो ना. नाही, यावेळेस करायची ताकद होतीच आपली. पुढच्या वर्षी तुम्हाला